आपल्याला जर भारताला समजून घ्यायचं असेल तर साधारणपणे 2 मार्ग समोर येतात. एक म्हणजे हजारो वर्षांपूर्वी लिहिलेले आपले जुने ग्रंथ वाचायचे आणि दुसरा मार्ग तो म्हणजे इथल्या गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन लोकांमध्ये राहून त्यांना समजून घ्यायचं. एम.एन. श्रीनिवास हे एक असे समाजशास्त्रज्ञ होते ज्यांनी हा दुसरा मार्ग निवडला आणि त्यांच्या या निर्णयामुळे भारतीय समाजाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच कायमचा बदलून गेला. आणि हाच तो मूळ प्रश्न आहे नाही का, की एखाद्या समाजाला खऱ्या अर्थानं समजून घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं. याच एका प्रश्नाभोवती अनेक दशकांपासून अभ्यासकांमध्ये मतभेद होते आणि याच प्रश्नानं श्रीनिवास यांच्या संपूर्ण कार्याला एक नवी दिशा दिली. तर बघा, एकेकाळी भारताला समजून घेण्यासाठी फक्त धर्मग्रंथ आणि जुनी पुस्तकं वाचली जायची. यालाच पुस्तकी दृष्टिकोन असं म्हटलं जायचं. पण मग एक नवीन विचार पुढे आला की खरा भारत तर पुस्तकात नाही तर गावांमध्ये राहतो आणि त्याला समजून घेण्यासाठी लोकांमध्ये जाऊन त्यांच्यासोबत जगायला हवं. याला म्हटलं गेलं क्षेत्रीय दृष्टिकोन. श्रीनिवास यांनी या दोन्ही टोकांच्या पलीकडे जाऊन एक नवा आणि जास्त प्रभावी मार्ग शोधला. श्रीनिवास यांनी नेमकं काय बदललं हे समजून घेण्याआधी आपल्याला हे पाहावं लागेल की जुनी पद्धत काय होती. ती पद्धत जिथे भारताला फक्त वाचलं जायचं, त्याला जगलं जात नव्हतं. हा पुस्तकी दृष्टिकोन म्हणजे काय हे एका सोप्या उदाहरणावरून समजूया. कल्पना करा की आपण एखाद्या देशाचा फक्त नकाशा बघतोय आणि त्यावरून तिथल्या लोकांच्या जीवनाबद्दल निष्कर्ष काढतोय. नकाशा आपल्याला काय दाखवेल? एकदम सरळ रस्ते, सीमा. पण रस्त्यांवरची गर्दी, लोकांचं बोलणं, त्यांचा रोजचा संघर्ष, हे सगळे नकाशात दिसेल का? नाही. अगदी तसंच काहीसं होतं. हा दृष्टिकोन समाज कसा असावा हे सांगत होता, तो प्रत्यक्षात कसा आहे हे नाही. आणि इथेच सगळ्यात मोठी अडचण होती, कारण ग्रंथांमध्ये सांगितलेला आदर्श समाज आणि जमिनीवरचं वास्तव यात जमीन अस्मानाचा फरक होता. हा दृष्टिकोन समाजाला एका जागी थांबलेला, कधीही न बदलणारा मानत होता. पण समाज कधी थांबतो का? नाही, तो सतत बदलत असतो, त्यात संघर्ष होतात, जुन्या नियमांना आव्हान दिलं जातं. ही जी समाजाची गतिशीलता आहे ती या पुस्तकी दृष्टिकोनाला दिसतच नव्हती. आणि हीच पोकळी भरून काढण्यासाठी आले एम.एन. श्रीनिवास. ते फक्त एक नवीन विचारवंत नव्हते, खरं तर ते एका नव्या युगाची सुरुवात होते. श्रीनिवास यांचा प्रवास खूपच रंजक आहे. तो जणू 2 वेगवेगळ्या जगांमधला प्रवास होता. भारतात असताना त्यांनी जी.एस. घुरिये यांच्याकडून ग्रंथ आधारित परंपरा शिकली. पण जेव्हा ते ऑक्सफर्डला गेले तेव्हा त्यांची ओळख एका पूर्णपणे वेगळ्या विचारधारेसोबत झाली. तिथे समाजशास्त्रज्ञ गावात जाऊन लोकांमध्ये राहून संशोधन करतात हे त्यांनी पाहिलं. आणि जेव्हा ते भारतात परत आले तेव्हा त्यांनी या दोन्ही परंपरांना एकत्र आणलं. त्यांनी ठरवलं की ते भारताला फक्त वाचणार नाहीत तर प्रत्यक्ष जगून पाहणार. त्यांची जी पद्धत होती तिला सहभागी निरीक्षण असं म्हणतात. आणि ही पद्धत खऱ्या अर्थाने क्रांतिकारी होती, कारण याच समाजशास्त्रज्ञानं बाहेरून एका सुरक्षित अंतरावरून समाजाकडे पाहायचं नव्हतं. नाही, तर त्या समाजाचा एक भाग बनायचा होतं. त्यांच्या नजरेतून जग पाहायचं होतं. हा फक्त डेटा गोळा करण्याचा प्रकार नव्हता, तर सहानुभूती आणि अनुभवावर आधारित एक दृष्टिकोन होता. आता याचा नेमका अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो शहरातली आरामदायी खुर्ची सोडून गावातला धुळीत उतरायचं. फक्त प्रश्न विचारायचे नाहीत, तर लोकांच्या लग्नात जाऊन नाचायचं, त्यांच्या सणांमध्ये सहभागी व्हायचं आणि त्यांच्या सुखदुःखाचा भाग बनायचं. तेव्हाच समाजाचं खरं चित्र दिसायला लागतं. तर मग ह्या नव्या आणि इतक्या धाडसी पद्धतीमुळे श्रीनिवास यांना नेमकं सापडलं तरी काय? असं कोणतं सत्य त्यांना गावात दिसलं जे पुस्तकांमधनं कधीच दिसलं नव्हतं? हा श्रीनिवास यांच्या सर्वात मोठ्या शोधांपैकी एक होता. बघा, पुस्तकांमध्ये नेहमी वर्णव्यवस्थेबद्दल बोललं जातं, म्हणजे समाजाची 4 भागांत विभागणी. पण श्रीनिवास यांनी गावात जाऊन पाहिलं की अरे, वास्तव तर खूपच वेगळं आहे. इथे 4 वर्ण नाही तर हजारो जाती आहेत आणि प्रत्येकीचे स्वतःचे नियम आहेत, स्वतःचं स्थान आहे. ही काही छोटीशी दुरुस्ती नव्हती, हे भारतीय समाजशास्त्राच्या पायालाच दिलेलं एक मोठं आव्हान होतं. त्यांनी अजून एक मोठा गैरसमज दूर केला. आधी काय मानलं जायचं की भारतीय खेडी ही स्वयंपूर्ण आहेत, जगापासून तुटलेली आहेत. पण श्रीनिवास यांनी दाखवून दिलं की असं काही नाहीये. ही खेडी एकमेकांशी आर्थिक, सामाजिक आणि राजकीय नात्यांच्या एका गुंतागुंतीच्या जाळ्याने जोडलेली आहेत. इथे सतत देवाणघेवाण सुरू असते, प्रत्येकजण एकमेकांवर अवलंबून आहे. त्यांना गावात आणखी एक खूप रंजक प्रक्रिया दिसली. त्यांनी तिला नाव दिलं संस्कृतीकरण. आता याचा अर्थ काय? समजा एखादी निम्न जात आपली सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी काय करते?
तर ती उच्च जातींच्या सवयी जसं की शाकाहार किंवा विशिष्ट पूजा पद्धती स्वीकारायला लागते. ही जणू समाजात वरच्या स्तरावर जाण्यासाठी एक शिडीच होती, जी पुस्तकांमध्ये कुठेच लिहिलेली नव्हती. श्रीनिवास यांचा प्रभाव फक्त विद्यापीठांपुरता मर्यादित नाही राहिला. त्यांच्या संस्कृतीकरण, प्रबळ जात आणि व्होट बँक यांसारख्या संकल्पना इतक्या अचूक होत्या की त्या आज अभ्यासकांच्या चर्चेतून बाहेर पडून थेट सामान्य माणसाच्या आणि राजकारण्यांच्या बोलीभाषेचा भाग बनले आहेत. त्यांच्या कामाचं महत्त्व फक्त अभ्यासापुरतं नव्हतं. विचार करा, भारत नुकताच स्वतंत्र झाला होता. दिल्लीत बसून देशासाठी मोठमोठ्या योजना बनवल्या जात होत्या. अशावेळी श्रीनिवास यांच्या संशोधनाने या धोरणकर्त्यांना खरा भारत कसा आहे हे दाखवलं. त्यांनी दाखवून दिलं की कागदावरच्या योजना आणि गावातील वास्तव यामध्ये किती मोठं अंतर असू शकतं. पण कसं असतं ना, विज्ञानात किंवा कोणत्याही अभ्यासक्षेत्रात कोणताही सिद्धांत हा अंतिम नसतो. श्रीनिवास यांनी समाजशास्त्राला एक नवी दिशा नक्कीच दिली, पण त्यांच्या नंतर आलेल्या अभ्यासकांनी त्यांच्या कामावर काही महत्त्वाचे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. F.G. बेली यांच्यासारख्या समीक्षकांनी एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की गावामध्ये जी शांतता किंवा एकता दिसते ती लोकांच्या सहमतीमुळे किंवा इच्छेमुळे नाही, तर ती प्रबळ जातींच्या वर्चस्वामुळे आणि त्यांनी केलेल्या जबरदस्तीमुळे टिकून आहे. त्यांच्या मते श्रीनिवास यांनी या सत्तेच्या आणि संघर्षाच्या पैलूकडे कदाचित थोडं दुर्लक्ष केलं. त्यामुळे त्यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले. काहींनी विचारलं की त्यांनी गावातील सलोख्यावर गरजेपेक्षा जास्त भर दिला आहे का, आणि शोषण व संघर्षाकडे दुर्लक्ष केलं आहे का. तर इतरांनी असाही प्रश्न केला की एक ब्राह्मण म्हणून काम करत असताना ते खरोखरच दलित समाजाचे अनुभव आणि त्यांच्या दृष्टिकोनाला पूर्णपणे समजू शकले का, ही एक मर्यादा असू शकते का. आणि सगळ्यात मोठी टीका ही होती की श्रीनिवास यांची विचारपद्धती समाज कसा टिकून राहतो हे सांगण्यासाठी उत्तम होती. पण भारत हा केवळ टिकून राहणारा देश नव्हता. तो सतत बदलत होता. तिथे सामाजिक चळवळी होत होत्या, मोठे संघर्ष उभे राहत होते. या मोठ्या क्रांतिकारक बदलांचं विश्लेषण करण्यासाठी त्यांची चौकट अपुरी पडते, असं त्यांच्या समीक्षकांचं म्हणणं होतं. आणि शेवटी श्रीनिवासांचा संपूर्ण वारसा आपल्याला याच एका मूलभूत प्रश्नावर आणून सोडतो की कोणताही एक दृष्टिकोन, मग तो कितीही चांगला असो, तो संपूर्ण समाजाचं सत्य दाखवू शकतो का. जेव्हा आपण इतिहासाकडे किंवा अगदी आपल्या आजूबाजूच्या समाजाकडे पाहतो, तेव्हा आपण नक्की कोणता चष्मा घातलेला असतो आणि त्याच चष्म्यामुळे आपल्याला काय दिसतं आणि काय दिसत नाही याचा विचार करायला लावणारे हे विश्लेषण होते.